मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम, ठोंबरे टेक्सटाईल होलसेल कापड दुकान, जेंट्स आणि लेडीज रेडीमेडचे भव्य दालन, शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, रेडीमेड ड्रेस मटेरियल, होजियरी, मेन्सवेअर, किड्सवेअर, सर्व काही एकाच ठिकाणी, हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हरायटीज मध्ये. आमचा पत्ता मसवड, माळशिरस चौक, सातारा पंढरपूर रोड, तालुका मान, जिल्हा सातारा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9421 17 61 61. मानसोफेर न्यूज, आवाज मानदेशाचा. मान तालुक्यातील आंधळी येथे ग्रामपंचायत आंधळी यांच्या वतीने गुरुवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता आंधळी टाकेवाडी रोडवरील मैदानावर भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांसाठी प्रथम 61,000 रुपयांपासून 7व्या क्रमांकापर्यंत 6,000 रुपयांपर्यंत रोख पारितोषिके आणि ढाली देण्यात येणार आहे. स्पर्धा अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार पार पडणार असून बैलगाडा मालकांसाठी 700 रुपये प्रवेश फी आणि ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मैदान सांगाल तर 26 फेब्रुवारी 2026 रोजी हे मैदान आयोजित केलेलं आहे. आणि मैदान कशासाठी घेतलं किंवा का घेतलं तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या तालुक्याचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री आमचे नेते आदरणीय नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू झालेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे त्यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही आंधळीचा तुम्ही पाहताय, आपण तर पत्रकार आहात. आंधळीमध्ये प्रत्येक 15 दिवसाला एक नवीन प्रयोग होतो. किंवा ग्रामस्थांचा असेल किंवा आमच्या ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा आमच्या गावातील नेते मंडळी असतील, यांनी असं सूचित केलं की बाबा ठीक आहे, आपण बैलगाडी शर्यत जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये देशी गाय ही अल्पसंख्याक होत चाललेली आहे. जी देशी गाय ही महाराष्ट्राची ओळख होती, परंतु देशी गाय आता प्रत्येक कुटुंबात पाळण्याची गरज आहे. परंतु संकरित गाय आल्यामुळे देशी गायीकडे फार कमी लक्ष राहिलेलं आहे. आणि देशी गायीची परत वाढ झाली पाहिजे, या अनुषंगानं आपण हा बैलगाडी शर्यत घेण्याचा आयोजित केलेला आहे. मी एवढंच सांगेन की या मैदानामध्ये खूप म्हणजे आता मला वाटते 5वा किंवा 6वा शर्यत या ठिकाणी घेतली जाते. कारण हे मैदान खूप असं चांगलं आहे. इथं बाळूमामाचं मंदिर आहे. बाळूमामाच्या मंदिराच्या सगळ्या शेळ्या मेंढ्या या मातीमध्ये फिरून गेलेल्या आहेत. म्हणजे मामांचा स्पर्श या मातीला झालेला आहे. आणि या अनुषंगाने या मातीत आम्ही शर्यत भरवत असतो. त्यामध्ये पहिलं बक्षीस आदरणीय प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन आणि शिक्षक नेते बलवंतराव पाटील साहेब यांनी 61,000 रुपयाचं बक्षीस दिलं. दुसरं बक्षीस आदरणीय नानासाहेब दोलताडे, उद्योजक, मुंबई, रांजणीचे आहेत आपल्या त्यांनी दुसरं बक्षीस दिलं. त्यांचंही 41,000 बक्षीस दिलं. त्यांचं मी मनापासून आभार मानेन. तिसरं बक्षीस आपले माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सिद्धनाथ बँकेचे चेअरमन अरुणाबा गोरे यांनी तिसरं बक्षीस दिलं. त्यांचं मी मनापासून स्वागत करेन. आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस दहिवडीचे नेते आदरणीय धनाजी जाधव, माजी सरपंच, माजी नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून आपल्याला दिलं जात आहे. 5वं बक्षीस जे आहे ते याच गावचे, या गावाला जे कृषी सेवक म्हणून आहेत मनीष शिंदे यांनी त्यांचं बक्षीस 15,000 रुपये दिलेलं आहे. आणि 6वं आणि 7वं बक्षीस योगेश घाडगे, युवा नेते आणि उद्योजक शिरवलीचे यांनी दिलेलं आहे. तर मी ह्या सर्व दात्यांचं मनापासून स्वागत करतो. खाली यूट्यूब चॅनलचं दादासाहेब यशवंत दडस यांनी दिलेलं आहे. मंडपचं सौजन्य आदरणीय या टाकेवाडी गावचे सरपंच निलेश अंकुश दडस यांनी दिलेलं आहे. दिलीपराव गाडे, दिलीप शेठ गाडे यांनी अलाउन्सर व समालोचकचं बक्षीस दिलेलं आहे. झेंडापंच सौजन्य आदरणीय निलेश शेठ वसंतराव गोरे यांनी दिलेलं आहे. नंबर टेकर सौजन्य चंद्रकांत चव्हाण यांनी दिलेलं आहे. आणि निकाली पंच सौजन्य अनिल काळेसर यांनी दिलेलं आहे. मी या सर्व दात्यांचं मनापासून स्वागत करेन. कारण ही सर्व करत असताना आपण आर्थिक बजेटचं जे फार मोठं नियोजन असतं ते आमच्या सहकार्यांनी सगळ्यांनी केल्यामुळे त्या सहकार्यांचं मी मनापासून स्वागत करेन. मनापासून पूर्णपणे झालेलं आहे. आता रोलिंगचं काम चालू आहे सध्याला चालू. आणि नोंद 98 नोंद झाली गाडीची. किती तारखेला मैदान आहे? मैदान 26 फेब्रुवारी 2026 ला आहे.
आणि नोंद ही 25 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर नोंद ही घेतली जाणार नाही. लॉट 9 वाजता निघतील. नोंद कशा पद्धतीने आहे किंवा ऑनलाईन कशी आहे? ऑनलाईनच नोंद घेतली जाणार, ऑफलाईन नोंद घेतली जाणारच नाही. हम्म, हम्म. आणि नोंद ही फक्त 25 तारखेला 8:30 वाजेपर्यंत घेतली जाणार आहे. बक्षिसाची रेषा आहे 61,000 रुपये आणि 2 ढाली, 41 2 ढाली, 31 2 ढाली, ह्या मैदानात 15,000 2 ढाली, 10,000 2 ढाली आणि 7,000 2 ढाली. आणि क्वार्टर फायनल साठी 2 नंबर जे उतरणार आहे त्याला 2 नंबरला उतरणाऱ्याला 2,000 रुपये आणि 2 ढाली. ढाली सौजन्य प्रेम फाउंडेशन आंधळी यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ह्या मैदानात आतापर्यंत अनेक मैदानावर तुम्ही जाता, मी जातो, हे पहिलं मैदान असं आहे की जिथं जास्त बक्षिस ठेवलेत. आणि मागच्या बक्षीस सणाला सुद्धा आपण महाप्रसाद बाळूमामाच्या तिथं ठेवलेला. म्हणजे ही वेगळं आगळं म्हणजे वेगळा आगळा आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला बैलगाडीचा प्रतिसाद भरपूर मिळतोय प्रत्येक वेळेस. कारण ह्या मैदानात प्रसलिटी अजिबात चालत नाही. गावचा बैल असो किंवा बाहेरचा असो किंवा पाहुण्याचा असो, इथं कुणाचं काही चालत नाही. आणि बाळूमामा दारात काही इथं बाळूमामा चालूनच देत नाही कोणाचं काय. त्याच्यामुळे काय अडचणच येत नाही. बरं, आता जे बैलगाडा मालक आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान करताल? आणि मैदानाची परिस्थिती ही आम्ही काय म्हणजे पैसे कमवण्यासाठी मैदान घेत नाही आजपर्यंत. जे झाले तेवढे जे काय असेल ती कमिटी गावासाठीच मैदान, गावाचं नाव होण्यासाठी हे आमचं सगळं चालू आहे. ओके. काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भात आपल्या? आव्हान म्हणजे महाराष्ट्रातील तमाम बैल आदत बैलगाडीवाल्यांनी नोंदवून सहकार्य करावं. मैदान किती वाजता सुरू होईल? मैदान सकाळी 8:30 वाजता चालू होईल. 8:30 वाजता 5 गट खाली येतील. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.